राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। जालना, लातूर, सोलापूरला आज पावसाचा रेड अलर्ट आहे। शिवाय मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी आज पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। काही ठिकाणी रेड तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। गेल्या आठवड्याभरापासून राज्यभरात या आधीच अतिवृष्टी झालेली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज अलर्ट। सोलापूर, जालना आणि लातूरला रेड अलर्ट। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, लातूर, धाराशिव, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथ्याला रेड अलर्ट। तर धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। धाराशिवला ऑरेंज अलर्ट आहे आणि असं असल्यानं प्रशासनानं खबरदारी घेतली आहे। धाराशिवमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे। जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी ही माहिती दिली आहे। नांदेड, लातूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना देखील आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम, परंडा, वाशी भागामध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस होतोय। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी साचलंय। भूम तालुक्यातील ज्योतिबाची वाडी या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आपण हे दृश्य पाहू शकतो। या ठिकाणी संपूर्ण शेतात पावसाचं पाणी साचलेलं आहे। उभं पीक पूर्णतः आडवं झालेलं आहे। शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। ज्योतिबाची वाडी या भागामध्ये सध्याची ही परिस्थिती आपण पाहतोय। यानंतर थेट जातोय हिंगोलीमध्ये। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील किन्होळा गावामध्ये आसना नदीचं पाणी सर्वत्र शिरलेलं आहे। नवरात्र दुर्गा महोत्सवाच्या ठिकाणी देखील पाणी शिरल्याचं दिसतंय। जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। पाण्याचा निचरा होत नाहीये, त्यामुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतंय। हिंगोलीनंतर बातमी आता लातूरमधून आहे। लातूरच्या निलंगा ते कासार शिरसी या मार्गावरचा पूलच पाण्याखाली गेलाय। तेरणा नदीच्या पुरामुळे निलंगा ते कासार शिरसी हा मार्ग बंद झालेला आहे। अनेक गावांचा संपर्क सुद्धा त्यामुळे तुटलेला आहे। नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी हे साचलेलं आहे आणि पुलावरून पाणी वाहतानाची ही दृश्य आपण पाहतोय। लातूरमधील अहमदपूर ते हगदळ या गावाजवळचा पूलही पाण्याखाली गेलेला आहे। तर मनाड नदीचं पाणी पुलावर आलेलं आहे, त्यामुळे वाहतूक बंद झालेली आहे। आपण पाहतोय पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे आणि या पाण्यातून कुणीही प्रवास करू नये, हा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन वारंवार केलं जात आहे। तर लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यामध्येही पुन्हा अतिवृष्टी झालेली आहे। संततधार पाऊस पडतोय, त्यामुळे वडवळ गावामध्ये जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे नुकसान झालेलं आहे। वडवळ गावाशेजारील ओढ्याचं पाणी सुद्धा गावामध्ये शिरलेलं आहे, त्यामुळे ही परिस्थिती ओढावली असल्याचं सांगितलं जातंय। मात्र आधीच लातूरमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती आणि आता पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे नागरिक या ठिकाणी मात्र त्रस्त झाले आहेत। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर बीडच्या परळीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा दमदार पावसानं हजेरी लावली असल्याचं पाहायला मिळतंय। परळीमधल्या मोंडा मार्केट या ठिकाणी पावसाचं पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। गेल्या वर्षी याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं, दुकानांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं होतं आणि या ठिकाणी आता जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे।